ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यात 3 उपसंचालक नितीन बच्छाव, बीबी चव्हाण, नितीन उपासने यापैकी नितीन उपासने तुरुंगात आहेत, तर दोघे फरार झाले असून अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धावपळ करीत आहेत। कोर्टाने यापूर्वीच याचिका फेटाळली आहे। गुन्ह्यातील इतर आरोपी अटकपूर्व जामीनसाठी धावपळ करीत आहेत। शिक्षक, संस्था चालक, दलाल वकिलांकडे घिरट्या घालत आहेत। हजारो कोटींचा हा घोटाळा, यात आरोपींची संख्या हजारोंच्या घरात जाणार आहे। गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सहकारी खूप परिश्रम घेत आहेत। त्यामुळे गुन्ह्यातील धागेदोरे सापडले असून उपसंचालक, शिक्षणाधिकारी, संस्था चालक, मुख्याध्यापक यांनी केलेल्या बनावट कागदपत्रे हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी FIR व त्यात अडकलेल्या आरोपींची संख्या हजारोंच्या घरात आहे। त्यामुळे तपास यंत्रणेवर ताण पडणार आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक हे बारकाईने या प्रकरणी लक्ष देऊन आहेत। त्यामुळे शासनाच्या तिजोरीतून हजारो कोटींची लूट करणाऱ्या चोरांची संपत्ती जप्त होणार आहे। ज्या शिक्षकांनी लाखो रुपये खर्चून नोकऱ्या घेतल्या त्यांची पिळवणूक झाली आहे। लाखो रुपयांची लूटमार करणाऱ्या संस्था चालकांना मोक्का लावावा यासाठी राजकुमार छाजेड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। एकट्या नाशिक विभागात शेकडो नावे यात घेण्यात आली आहेत। यामुळे संस्था चालकांचे धाबे दणाणणार आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।